नमस्कार, मंगल्स मेजवानीमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मी बनवलेला खमंग कुरकुरीत झटपट तयार होणारा चटपटीत असा बटाट्याचा फराळी चिवडा। बऱ्याच वेळा साबुदाणा खाऊन कंटाळ येतो, म्हणून आज आपण उपवासासाठी नवीन काहीतरी बनवूया। त्यासाठी मी इथे अर्धा किलो बटाटे सालं काढून घेतलेली आहेत। त्यानंतर ते पाण्यामध्ये असे भिजवून ठेवले। आता एक किसणी घ्यायची ज्याचे असे मोठे छिद्र असतील। आता त्या छिद्रांमधून आपल्याला हे बटाटे सर्व किसून घ्यायचे आहेत, साधारण अशा पद्धतीने। आता हे किसलेले बटाटे सर्व आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत, म्हणजे काय याचं स्टार्च पण सर्व निघून जाईल आणि बटाटे काळे सुद्धा पडणार नाहीत। आता सर्व किसून झाला की आपल्याला 2 ते 3 पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे ह्याचा सर्व स्टार्च निघून जाईल। धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी स्वच्छ इथे बटाट्याचा किस तयार झालेला आहे। आता हा किस हलक्या हाताने असा पिळून घ्यायचा, म्हणजे याचं पाणी काढून घ्यायचं आणि कोरड्या कपड्यावर असं पसरवून घ्यायचे। अशा पद्धतीने इथे मी सर्व बटाट्याचा किस हा पसरवून घेतलेला आहे। आता हा आपल्याला वाळवायचा नाही, म्हणजे फक्त कोरडा करून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे थोडेसे आपल्या आवडीप्रमाणे काजू, बदाम, किशमिश, शेंगदाणे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक बारीक अशा कापून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आता एक असा चटपटीत मसाला तयार करूया। त्यासाठी घ्यायचे आहे आपल्याला सेंधा मीठ, साखर आणि आमचूर पावडर, त्यानंतर लाल मिरची पावडर सर्व मिक्स करून बाजूला ठेवून घ्यायचं। हे सर्व साहित्य आपल्या आवडीप्रमाणे किंवा आपले जसे बटाटे असतील त्या क्वांटिटीमध्ये घ्यायचं। आता इथे बटाट्याचा किस सुद्धा बऱ्यापैकी कोरडा झालेला आहे, तुम्ही बघू शकता बिलकुल पाण्याचा अंश त्याच्यावरती राहिलेला नाहीये। आता हा सुकलेला बटाट्याचा किस तेलामध्ये घालून घ्यायचा। तेल मी आधीच तापत ठेवलेलं होतं। त्यानंतर बटाट्याचा किस तेलात घातल्या याला हलवायचं नाहीये जोपर्यंत तो तळून वर येत नाही। तळून वरती आला की त्याला असं मिक्स करायचं आणि अगदी मंद आचेवर याला तळून घ्यायचं आहे आणि हलकासा असा सोनेरी रंग आला की बटाट्याचा किस हा काढून घ्यायचा आहे। हा थंड झाल्यानंतर आणखी कुरकुरीत होतो। अशा पद्धतीने मी इथं सर्व बटाट्याचा किस हा तळून घेतलेला आहे। आता कढईतलं उरलेलं तेल काढून घेतलेलं आहे। त्यानंतर मी थोडंसं तेल घातलं, त्यामध्ये शेंगदाणे, काजू, बदाम घालून ते सुद्धा व्यवस्थित तळून घेतलेले आहेत आणि सोबतच आता मी किशमिश सुद्धा घालते आहे, ते सुद्धा व्यवस्थित तळून झाले। आता आपण हे जे बटाट्याचा किस तयार करून ठेवला होता त्यावर घालून घेऊया। त्यानंतर अशीच आपल्याला हिरवी मिरची सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आता हिरवी मिरची सुद्धा आपण त्यामध्ये घालून देऊया। त्यानंतर जो चटपटीत मसाला तयार करून ठेवला होता तो सुद्धा आपल्या गरजेनुसार आवडीनुसार त्यावर घालायचा आणि हलक्या हाताने त्याला असं मिक्स करायचं। हा असा जर तुम्ही फराळी चिवडा बनवला ना, एक नंबर लागतो। नक्कीच तुम्हाला जर मी बनवलेला हा फराळी चिवडा आवडला असेल ना, तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।